कुटुंब म्हणजे काय? वरवर पाहता हा प्रश्न किती सोपा वाटतो नाही का? पण जेव्हा आपण समाजशास्त्राच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा याच एका प्रश्नाची अनेक आणि बरीच आश्चर्यकारक उत्तरं समोर येतात. तर मग चला कुटुंबाच्या या वेगवेगळ्या रूपांचा आणि अर्थांचा शोध घेऊया. आपण सगळेच कुटुंब हा शब्द इतक्या सहजतेने वापरतो, पण ही संकल्पना वाटते तितकी सरळ नाहीये आणि जगभर ती सारखी तर अजिबातच नाही. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि सिद्धांतांमध्ये कुटुंबाचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. तर मग कुटुंब म्हणजे नक्की काय? त्याची अशी एक नेमकी व्याख्या करता येईल का? आणि आपण ज्याला कुटुंब मानतो तीच का त्याची एकमेव व्याख्या आहे? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एक उदाहरण बघूया. केरळमधील नायर समाजात पूर्वी एक वेगळीच पद्धत होती. तिथे स्त्रिया एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवू शकत असत आणि मुलं आईच्या कुटुंबातच वाढत. म्हणजे एकत्र राहणं किंवा एकच जोडीदार असणं या संकल्पना तिथे नव्हत्याच. या एका उदाहरणाने समाजशास्त्रज्ञांना अक्षरशः धक्का दिला आणि त्यांना कुटुंबाच्या पारंपरिक व्याख्येवर पुन्हा विचार करायला भाग पाडलं. आता बघा, इथे दोन मोठे सिद्धांत एकमेकांसमोर उभे आहेत. एका सिद्धांतानुसार कुटुंब हे सुसंवादाचं प्रतीक आहे, तर दुसऱ्याच्या मते ते थेट संघर्षाचं केंद्र आहे. दोन्ही टोकाचे विचार आहेत. यातला पहिला आहे कार्यवादी दृष्टिकोन. यानुसार कुटुंब म्हणजे समाजाचा पाया आहे. जसं मजबूत पायावर इमारत उभी राहते तसंच कुटुंबाच्या आधारावर संपूर्ण समाज स्थिर राहतो. जॉर्ज पीटर मर्डॉक यांच्या मते कुटुंब समाजासाठी 4 खूप महत्त्वाची कामं करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांना समाजाचे नियम शिकवणं, सगळ्यांना भावनिक आधार देणं, नवीन पिढी जन्माला घालणं आणि लैंगिक वर्तनावर नियंत्रण ठेवणं. त्यांच्या मते याच कामांमुळे समाज व्यवस्थित चालतो. टॅलकॉट पार्सन्स यांनी तर एक खूपच मजेशीर कल्पना मांडली आहे. ते म्हणतात की कुटुंब म्हणजे दिवसभर काम करून थकलेल्या व्यक्तीसाठी एका उबदार पाण्याच्या टबसारखा आहे, जिथे दिवसाभराचा सगळा थकाण, सगळा शीण निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी ताकद मिळते. हे बघा, हे चित्र म्हणजे कार्यवादी दृष्टिकोनाचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. एक आनंदी, सुसंवादी आणि एकमेकांना आधार देणारं कुटुंब. पण कुटुंबाचं हे चित्र नेहमीच इतकं सकारात्मक असतं का? आणि आता आपला दृष्टिकोन आपण पूर्णपणे 180 अंशात फिरूया. जिथे कार्यवाद सुव्यवस्था बघतो तिथे संघर्ष सिद्धांत थेट सामाजिक विषमतेकडे बोट दाखवतो, म्हणजे अगदी विरुद्ध विचार. हा संघर्ष सिद्धांत, जो मार्क्सवादी विचारांवर आधारित आहे, तो कुटुंबाला सुसंवादाचं ठिकाण मानतच नाही. उलट तो कुटुंबाला आर्थिक विषमता टिकवून ठेवणारं एक साधन मानतो. पण कुटुंब भांडवलशाहीला नेमका फायदा कसा पोचवतं? फ्रेडरिक एंगेल्स यांच्या मते याची सुरुवात औद्योगिक क्रांतीनंतर झाली. जेव्हा खाजगी मालमत्तेची संकल्पना आली तेव्हा श्रीमंत वर्गाला आपली संपत्ती आपल्याच कायदेशीर वारसांना देता यावी, यासाठी एक पत्नीत्वावर आधारित कुटुंब व्यवस्था म्हणजे आई, वडील आणि मुलं असलेलं कुटुंब अस्तित्वात आलं. मार्क्सवादी विचारवंतांच्या मते कुटुंब अनेक प्रकारे भांडवलशाहीला मदत करतं. स्त्रिया घरात विनामोबदला काम करतात, त्यामुळे कामगार वर्ग टिकून राहतो. मुलांना लहानपणापासूनच समाजातली विषमता स्वीकारायला शिकवलं जातं. आणि हो, मुलांच्या हट्टापायी, ज्याला पेस्टर पॉवर म्हणतात, बाजारात वस्तूंची खरेदी वाढते आणि त्याचा थेट फायदा कंपन्यांना होतो. आत्तापर्यंत आपण समाजाच्या मोठ्या चित्राकडे बघत होतो. आता जरा आत डोकावून बघूया, थेट कुटुंबाच्या आत, आणि तिथल्या नात्यांवर आणि सत्ता समीकरणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दृष्टिकोनांकडे वळूया. स्त्रीवादी दृष्टिकोन कुटुंबाच्या त्या आदर्श चित्रालाच आव्हान देतो. तो थेट कुटुंबातील सत्ता संबंधांवर, विशेषतः स्त्री-पुरुष विषमतेवर आणि पितृसत्तेवर बोट ठेवतो. स्त्रीवादी विचारांमध्येही आपल्याला विविधता दिसते. उदारमतवादी स्त्रीवादी कायद्यात बदल करून समानता आणण्यावर भर देतात. मार्क्सवादी स्त्रीवादी स्त्रियांच्या शोषणाची मुळं भांडवलशाही आणि त्यांच्या विनामोबदला श्रमात शोधतात. तर मूलगामी स्त्रीवादी पितृसत्तेलाच मूळ समस्या मानतात आणि थेट कुटुंब व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. स्त्रीवादी सिद्धांतामधली एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे, जी स्त्रियांवरील कामाच्या प्रचंड बोजावर प्रकाश टाकते. डंकोम आणि मार्सडेन यांनी ही संकल्पना मांडली आहे आणि ती आहे तिहेरी पाळी किंवा ट्रिपल शिफ्ट. तर काय आहे ही तिहेरी पाळी? पहिली पाळी म्हणजे घराबाहेरचं पगारी काम, पण घरी आल्यावर काम संपत नाही. मग सुरू होते दुसरी पाळी, घरातली सगळी कामं आणि मुलांची जबाबदारी. आणि एक तिसरी पाळी आहे जी सहसा दिसत नाही,
ती म्हणजे भावनिक पाळी, घरातल्या प्रत्येकाच्या भावनांची काळजी घेणं. या तिहेरी ओझ्यामुळे स्त्रियांवर प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण येतो. आता आपण एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनाकडे वळणार आहोत. प्रतिकात्मक अंतर्क्रियावाद मोठ्या सामाजिक सिद्धांतांवर लक्ष देत नाही, तर तो यावर भर देतो की कुटुंब रोजच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि नात्यांमधून कसं घडत जातं. उदाहरणार्थ, एका एकत्र कुटुंबात वडिलांची भूमिका काय किंवा सुनेची भूमिका काय हे काही आधीच ठरलेलं नसतं. ते त्यांच्या रोजच्या वागण्या बोलण्यातून, एकमेकांशी असलेल्या नात्यातून सतत घडत असतं, बदलत असतं. या भूमिका दगडावरच्या रेषेसारख्या नसतात, त्या प्रवाही असतात. तर मग आत्तापर्यंत आपण हे जे 4 वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले, त्यांना एकत्र आणून कुटुंबाचं एक पूर्ण चित्र कसं दिसतं ते पाहूया. तर बघा, आपण 4 वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले. कार्यवादाच्या मते कुटुंब समाजाचा आधारस्तंभ आहे, तर संघर्ष सिद्धांतानुसार ते विषमतेचं मूळ आहे. स्त्रीवाद त्यात पितृसत्ता पाहतो, तर अंतर्क्रियावाद त्याला रोजच्या नात्यांमधून घडणारी एक प्रक्रिया मानतो. मग यातलं खरं काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्यापैकी कोणताही एक दृष्टिकोन पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक नाही. कुटुंबाचं खरं गुंतागुंतीचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर या 4ही दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. कारण कुटुंब हे एकाच वेळी आधार, संघर्ष, सत्ता आणि प्रेम या सगळ्याचं केंद्र असू शकतं. आणि जाता जाता एक विचार. आपलं जग, आपलं तंत्रज्ञान आणि आपले विचार ज्या वेगाने बदलत आहेत, त्यासोबत कुटुंबही बदलत आहे. मग भविष्यात कुटुंबाची व्याख्या काय असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.